स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आज सर्व महिलांना हरितालिकेच्या मनापासून शुभेच्छा। तर प्रत्येक महिला ही आपल्या पतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत जोपासत असते। खूप उत्साहाने आणि खूप प्रेमाने ती हे व्रत करत असते। तर तुम्ही माझी पूजा आज बघू शकता। तर माझ्या पूजेमध्ये मी वाळूचं शिवलिंग काढलेलं आहे। महादेवाच्या बाजूलाही पार्वती काढलेली आहे, तिची सखी काढलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी पार्वती माता आणि तिची सखी अशी ही हरितालिकेची पूजा करताना इथे दिसत आहेत। आणि चारही बाजूला मी केळीचे खांब लावलेले आहेत। तर माझ्याकडे केळीचे खांब अवेलेबल नव्हते, तर मी या ठिकाणी केळीचे रोपटे असे अरेंज केलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता श्रावण महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये जे पिकलं जातं, जे आपल्या शेतामध्ये हिरवळीमध्ये जे आपल्याकडे येतं, ते ह्या पूजेमध्ये ह्या पूजेमध्ये त्या गोष्टींना सर्वांना प्राधान्य आहे। तर त्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत। सीताफळ आहे, पेरू आहे, ऍपल आहे आणि काकडी आहे, मकाचं कणीस आहे। आणि या ठिकाणी मी 11 फुलांचे पानं इथे महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेले आहेत। आणि ह्या पूजेमध्ये विशेष म्हणजे ह्या पूजेमध्ये शमीपत्र, बिल्वपत्र, गुलाबाचे फुलं आणि ह्या पूजेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे विशेष महत्व प्राधान्य दिलेले आहे धोत्र्याच्या फुलाला। ह्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाचा समावेश असणे म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे। आणि त्या धोत्र्याचं फुल देखील या ठिकाणी आपण फळ देखील वाहिलेलं आहे। आणि छान अशा प्रकारे रांगोळीही काढलेली आहे। आणि हरितालिके मातेची इथं साडी, वंटी, चुडे, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, फुलं, गजरा अशा छान पद्धतीने त्यांची मी वंटी भरलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता जे वरती तुम्हाला तोरण दिसत आहे फुलांचं, ते हरतालिकेच्या पूजेसाठी त्याचं विशेष महत्व आहे। आणि आमच्याकडे पूजेत ते तोरण ही करतात म्हणजे करतातच। आणि तुमच्याकडे पूजेमध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते, काय काय तुमच्या पूजेमध्ये वापरलं जातं आणि तुम्ही पूजा कशा पद्धतीने करता, आणि विशेष म्हणजे या पूजेमध्ये कुणी फराळ करतं, तर कुणी हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरंकार राहून महिला या पूजेचं असं व्रत करतात, जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं। आणि तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा। आणि माझी आजची पूजा कशी वाटली तेही सांगायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही उत्तम माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर माझी पूजा कशी वाटली हेही सांगा। श्री स्वामी समर्थ।